सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यात नुकतीच एक कारवाई करण्यात आली आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागाने केलेल्या या कारवाईत जवळपास 37,000 लिटर दुधाचा साठा नष्ट करण्यात आलाय। दुधातील भेसळ हे कारण यामागे होतं। राज्यात अशाच प्रकारची कारवाई बऱ्याच ठिकाणी सुरू असल्याचं चित्र सध्या दिसून येतंय। भेसळयुक्त दूध, बनावट पनीर, भेसळीचं तूप अशा बऱ्याच दुग्धजन्य पदार्थांवर कारवाई होतीये। यासोबतच राज्यभरातील हॉटेल्स आणि इतर खाद्याशी संबंधित आस्थापनांवर एफडीएने कारवाई सुरू केली आहे। मुंढेंच्या येण्यानं सगळं कसं कायदेशीर सुरू आहे। चांदा ते बांदा संपूर्ण महाराष्ट्रभर अवैध गुटखा विक्री कमी झाली। हॉटेल्समधून नियमांचं पालन होऊ लागलंय। स्वच्छ आणि चांगलं अन्न ग्राहकांना मिळू लागलंय। यामुळे राज्यभर तुकाराम मुंढेंची लोकप्रियता वाढली आणि अधिकारी असावा तर असा असं सामान्य नागरिकांचं मत तयार झालंय। नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात देखील मुंढेंना सपोर्ट भेटलाय। 25 वर्षांच्या सेवेत 27 वेळा बदली झालेल्या मुंढेंना आता रिटायर होईपर्यंत बदली करू नका असा मुद्दा आमदार किशोर पाटील यांनी विधानसभेत मांडला। किमान आता त्यांना त्यांच्या विषयाला शोभून असलेलं हे डिपार्टमेंट मिळालेलं आहे। त्यांची 3 वर्ष तरी कमीत कमी आमची तर इच्छा आहे की त्यांचं रिटायरमेंट पर्यंत हे डिपार्टमेंट असावं, पण किमान 3 वर्ष या महाराष्ट्राला लाईन लागेपर्यंत बदली होणार नाही का असा माझा प्रश्न आहे, त्याला आपण उत्तर द्यावं। इतरही बरेच लोकप्रतिनिधी मुंढेंची बाजू लावून धरत आहेत, पण सध्या सर्वत्र दिसणारा हा बदल मुंढेंच्या येण्याने घडून आलाय। 25 मे 2026 रोजी तुकाराम मुंढेंनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला। त्यानंतर जेमतेम 1.5 महिन्यांच्या कालावधीत अनेक भेसळखोरांना वठणीवर आणले। मात्र मुंढेंच्या आधी मागील 15 वर्षात या आयुक्त पदावर कोण कोण अधिकारी होते, त्यांच्या कार्यकाळात नक्की कोणते प्रभावी निर्णय घेतले गेले आणि एकूणच एफडीएच्या कामाचं स्वरूप काय, या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहताय शिरस्ता। शासनाचा अन्न आणि औषध प्रशासन विभाग हा तसा लोकांच्या आयुष्याशी निगडीत असणारा महत्त्वाचा विभाग। लोकांचं आरोग्य, शेतकऱ्यांचं आणि ग्राहकांचं हित ज्या विभागात निर्णयावर अवलंबून आहे असा हा विभाग तसा महत्त्वाचा असलेला पण गेली काही वर्षे दुर्लक्षित असणाऱ्या या विभागाला मुंढेंच्या येण्यानं महत्त्व प्राप्त झालंय। तुकाराम मुंढेंच्या आधी श्रीधर डुबे पाटील या विभागाच्या आयुक्त पदावर होते। फेब्रुवारी 2026 मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती। त्यामुळे केवळ 3 महिन्यांच्या कालावधीसाठी ते या पदावर होते। मे महिन्यात त्यांच्या जागी मुंढेंची बदल झाली। डुबे हे 2014च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत। श्रीधर डुबे पाटील यांच्या आधी एफडीएच्या आयुक्त पदावर राजेश नार्वेकर होते। ऑक्टोबर 2024 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत त्यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचं कामकाज पाहिलंय। ठाण्याचे जिल्हा अधिकारी, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तसेच सहकार आयुक्त अशा महत्त्वाच्या पदांवर त्यांनी कामं पाहिली आहेत। मुख्यमंत्र्यांचे सहसचिव म्हणून देखील त्यांनी कामकाज पाहिलंय। प्रशासनाचा मोठा अनुभव असलेले नार्वेकर साधारण 2 वर्षे अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदावर होते। राजेश नार्वेकर यांच्या आधी परिमल सिंग हे एफडीएचे आयुक्त होते। एप्रिल 2021 मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली। त्यांच्या कार्यकाळात राजेंद्र शिंगणे हे या विभागाचे मंत्री होते। ज्या मेडिकलमध्ये फार्मासिस्ट नाही त्यांचे परवाने परिमल सिंग यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात रद्द करण्यात आले होते। तसेच एफडीएच्या नियमांना जिथे डावललं गेलंय त्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली होती। परिमल सिंग यांच्या आधी अभिमन्यू काळे हे एफडीएचे आयुक्त होते। त्यांच्या कार्यकाळात राज्यात कोविडचा प्रादुर्भाव होता। रेमडेसिविर इंजेक्शनच्या उपलब्धतेवरून त्यावेळी बराच वाद निर्माण झाला होता। कोरोना बाधेनंतर उपचारासाठी लागणारे हे महत्त्वाचं इंजेक्शन होतं आणि त्याचाच तुटवडा निर्माण झाल्याची परिस्थिती राज्यात होती। या तुटवड्यासाठी काळे यांना जबाबदार धरून त्यांची तडकाफडकी बदली केली होती। त्यांच्या बदलीवरून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये वाद सुरू झाला होता। रेमडेसिविरसाठी भाजपला पत्र देणाऱ्या आयुक्त अभिमन्यू काळेंची बदली करून ठाकरे सरकारने सुडाचा कळस गाठला आहे असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं होतं। त्यामुळे काळे यांची टर्म वादातच पूर्ण झाली असं म्हणता येईल। अभिमन्यू काळे हे 2005 बॅचचे IAS अधिकारी आहेत। अभिमन्यू काळे यांच्या आधी एफडीएच्या आयुक्त पदावर काही काळ AB उन्हाळे हे अधिकारी होते। त्यांच्या आधी पल्लवी दराडे यांच्याकडे हा कार्यभार होता। एफडीएचे आयुक्त पद हे शक्यतो IAS अधिकाऱ्यांकडेच दिले जाते। मात्र पल्लवी दराडे या IRS अधिकारी असून देखील त्यांच्याकडे या पदाची
ही जबाबदारी देण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यावेळी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. दराडे यांनी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणूनही काम पाहिले. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी नसून देखील त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. पल्लवी दराडे यांच्या आधी पुरुषोत्तम भापकर हे अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी होते. महेश झगडे यांनी देखील या पदावर काम पाहिले. झगडेंच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाच्या कारवाया करण्यात आल्या. त्यांची कारकीर्द ज्या कारणामुळे आजही चर्चेत असते ते म्हणजे जॉन्सन्स अँड जॉन्सन्स या कंपनीची बेबी पावडर. ही पावडर टॅल्क हे खनिज वापरून तयार केली जायची. त्यामध्ये ॲप्सिटॉक्स या पदार्थाचे कण असायचे. या कणांमुळे स्त्रियांना कॅन्सरचा धोका होता. अमेरिका आणि कॅनडा या देशात जॉन्सन्स अँड जॉन्सन्स पावडरची विक्री बंद केली होती. मात्र भारतात या कंपनीने सर्रास ही विक्री सुरू ठेवली होती. असं असताना अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे या संबंधित तक्रार प्राप्त झाली. आयुक्त महेश झगडे यांनी याचा पाठपुरावा केला. पावडर बनवण्यासाठी मुलुंड येथील कारखान्यात अनियमितता सिद्ध झाली. पावडर तयार करण्यासाठी इथिलीन ऑक्साईड हा गॅस वापरला होता. या गॅसमुळे देखील कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते. याची सगळी पडताळणी केल्यानंतर कंपनीला नोटीस बजावली गेली आणि परवाना रद्द करण्यात आला. हे प्रकरण जगभर गाजलं. जॉन्सन्स अँड जॉन्सन्स कंपनीने पावडर बनवण्याच्या पद्धतीत पुढे बदल केला. मात्र लोकांना यातील सत्यता दिसून आली होती. महेश झगडे यांना त्यावेळी मोठा दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यांनी ठामपणे ही कारवाई केली आणि कित्येक लोकांना कॅन्सरच्या धोक्यापासून वाचवलं. सध्या तुकाराम मुंडेंच्या कार्यकाळात दुधातील भेसळीचे रॅकेट उघड पडलं. त्यामुळे देखील लोकांच्या आरोग्याची चिंता मिटली असंच म्हणावं लागेल. प्रशासनात एखादा अधिकारी लोकांच्या आयुष्यावर किती सकारात्मक प्रभाव टाकू शकतो हे मुंडेंनी दाखवून दिले. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी शिरस्ताला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.